नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष मराठे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे काही चालू घडामोडी आहे, ज्या मागच्या 1 वर्षातल्या संपूर्ण 1 वर्षातल्या त्या चालू घडामोडींसंदर्भात इथं आपण आता व्हिडिओ सिरीज सुरू करतोय. ही जी व्हिडिओ सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, ही प्रामुख्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 त्या अनुषंगाने इथं आपण बनवतोय. यामध्ये मागच्या 1 वर्षाची जे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहे, त्या घडामोडी टॉपिक वाईज इथं आम्ही डिस्कशन करणार आहोत. चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आजच्या विषयामध्ये ज्या काही चालू घडामोडी आहेत, त्या राजकीय घडामोडी मागच्या 1 वर्षातल्या ज्या काही झालेल्या आहेत त्या इथे आपण अभ्यासणार आहोत. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 त्याचा लवकरात लवकर येईल. सर्वप्रथम नारी शक्ती वंदन अधिनियम हा एक नवीन कायदा संसदेने पारित केला आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे संविधान 128वी सुधारणा विधेयक 2023 विधेयक संसदेत पारित करण्यात आले. 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे संविधान 126 दुरुस्ती कायद्यात रूपांतर झाले आणि या कायद्याला जे आपल्या पंतप्रधानांनी नाव दिलंय ते आहे नारी शक्ती वंदन अधिनियम. विधेयकाचे वैशिष्ट्य काय हे महत्वपूर्ण आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडण्यात आले. संसदेच्या नवीन इमारतीत सादर होणारे हे पहिले विधेयक आहे. यावर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम असे नाव दिले आहे. पुदुचेरी आणि जम्मू अँड काश्मीर हे जे केंद्रशासित प्रदेश आहे, या केंद्रशासित प्रदेशांना हे विधेयक लागू पडत नाही. 2026 नंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभांच्या सीमांकनानंतर डिलिमिटेशन कमिशन नंतर हे आरक्षण लागू होणार आहे. त्यानंतर राज्यघटनेतील पुढील कलमांचा समावेश केला जाणार आहे. ठीक आहे, राज्यघटनेमध्ये कोणते कोणते कलम तिथं समाविष्ट करण्यात आलाय. पहिले कलम 239 ए. त्याच्यामध्ये राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव असतील. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. विधानसभेत थेट निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या एकूण जागांपैकी 1/3 जागा संसद कायद्याद्वारे ठरवेल अशा पद्धतीने महिलांसाठी राखीव राहतील. दुसरं कलम जे ऍड करण्यात येणार आहे ते आहे कलम 330. कलम 330A1 मध्ये लोकसभेत महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतील. 330A2 मध्ये 1/3 जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असतील. 330A3 मध्ये लोकसभेच्या थेट निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या एकूण जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. त्यानंतर कलम 332 सुद्धा ऍड करण्यात येणार आहे. 332A मध्ये राज्याच्या विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतील. एकूण जागांपैकी 1/3 जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव. एकूण जागांपैकी 1/3 महिलांसाठी राखीव असतील. त्यानंतर कलम 334 सुद्धा तिथं ऍड करण्यात येईल. कलम 334A1 मध्ये या भागाच्या किंवा भाग 8च्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काहीही असले तरी लोकसभेच्या राज्याच्या विधानसभा दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या विधानसभेत महिलांसाठी जागांच्या आरक्षणाशी संबंधित घटनेतील तरतुदी संविधान 128वी दुरुस्ती कायदा 2023 लागू झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पहिल्या जनगणनेचे आकडे प्रकाशित झाल्यानंतर या उद्देशासाठी परिसीमन करण्याचा उपक्रम हाती घेतल्यावर आरक्षण अंमलात येईल. अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 15 वर्षांनंतर आरक्षण रद्द होईल. त्यानंतर कलम 334(2) राखीव जागा संसद कायद्याने ठरवेल अशा तारखेपर्यंत चालू राहील. कलम 334(3) महिलांसाठी राखीव जागांचे आवर्तन ज्याला रोटेशन पद्धत म्हणतो संसद हे कायद्याद्वारे ठरवेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी इम्पॉर्टंट न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आणि नवीन संसद भवनातला पहिला जो कायदा पारित करण्यात आला तो हा नारी शक्ती वंदन अधिनियम पहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे 2023 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नव्याने उभारण्यात आलेल्या संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले. आता हे संसद भवन असलेल्या सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा हा एक भाग आहे. याची आसन क्षमता किती आहे ते महत्वपूर्ण आहे. लोकसभेची आसन क्षमता आहे 888 आणि राज्यसभेची आसन क्षमता आहे 384. नवीन भारतीय संसदेची इमारत चीन, रोमानिया आणि अमेरिकेच्या संसद भवनानंतर जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी संसद आहे. चीनची नॅशनल पीपल काँग्रेसची इमारत ही जगातील सर्वात मोठी संसद आहे. 75 रुपयाचे विशेष नाणे तिथे लॉन्च करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे 2023 रोजी 75 रुपयाचे स्मरणार्थी नाणे जारी केले. नाणी कायदा 2011 केंद्र सरकारला विविध मूल्यांमध्ये नाणी निर्माण करण्याचा अधिकार देतो. या कायद्यावर देखील तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. जुनी संसद जी होती त्याला संविधान सदन आता म्हणण्यात येतं. संसदेची जुनी इमारत आता संविधान सदन म्हणून ओळखली जाणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला
यांनी 19 सप्टेंबर 2023 रोजी याबाबत माहिती दिली. आता जुन्या संसद भवनाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते बघूया. रचना कोणी केली? सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी रचना केली. पायाभरणी कधी झाली होती? 12 फेब्रुवारी 1921 मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. बांधण्यासाठी लागलेला एकूण कालावधी होता 6 वर्षे. उद्घाटन कधी झालं? 18 जानेवारी 1927 ला व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आता त्यानंतरची बातमी आहे नो कॉन्फिडन्स मोशन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने 10 ऑगस्ट 2023 रोजी संसदेत 3 दिवस चाललेल्या चर्चेनंतर पंतप्रधानांच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. सभापती ओम बिर्ला यांनी बोलवलेला आवाजी मतदानाचा हा प्रस्ताव पराभूत झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातला हा 28वा अविश्वास ठराव होता. कितवा होता यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मणिपूरच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची ही कितवी वेळ आहे? दुसरी वेळ आहे. अविश्वास प्रस्तावासाठी जी कलम आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आहे कलम 75. कलम 75 नुसार मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. लोकसभेने मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित केल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो. याला कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी देखील असं म्हणतात. लोकसभेचे नियम 198 अंतर्गत ही प्रक्रिया निर्दिष्ट करण्यात आलेली आहे. घटनेत विश्वास किंवा अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख नाही, केवळ लोकसभेतच अविश्वास ठराव मांडता येतो. त्यानंतरची न्यूज आहे एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन या संदर्भातली. एकाच वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका घेण्याबाबत केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 रोजी एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात एक समिती स्थापित करण्यात आलेली आहे. आणि या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. इतर सदस्यांमध्ये अमित शहा, अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, सुभाष सी कश्यप, NK सिंह, हरीश साळवे व संजय कोठारी यांचा समावेश आहे. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विशेष निमंत्रित म्हणून समितीच्या बैठकींना उपस्थित राहणार. विधी व्यवहार सचिव नितेन चंद्र या समितीचे सचिव असतील. आता यामध्ये एकाच वेळी निवडणूक घेण्याची शिफारस याच्या आधी कोणत्या कोणत्या कमिट्यांनी केली ते सुद्धा आपल्याला इथं बघावं लागेल. 1982 मध्ये निवडणूक आयोगाने देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली होती. त्यानंतर 1999 मध्ये न्यायमूर्ती BP जीवन यांच्या नेतृत्वाखाली कायदा आयोगाने सुद्धा हे सजेशन दिलं होतं. 2015 मध्ये संसदेच्या स्थायी समितीने देखील हे सजेशन दिलं होतं. 2018 मध्ये न्यायाधीश BS चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कायदा आयोगाने देखील एकाच वेळी निवडणूक घेण्याची शिफारस केलेली होती. आता कोणत्या कलमांमध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागणार जर आपल्याला एकाच वेळेस देशामधले लोकसभेचे आणि राज्यसभेचे जर इलेक्शन घ्यायचे राहिले तर कलम 83 संसदेच्या सभागृहाच्या कालावधीशी संबंधित आहे. कलम 85 राष्ट्रपतीद्वारे लोकसभा विसर्जनाशी संबंधित आहे. कलम 172 राज्य विधिमंडळाच्या कालावधीशी संबंधित. कलम 174 राज्य विधिमंडळाच्या विसर्जनाशी संबंधित आणि कलम 356 ज्यामध्ये राष्ट्रपती लागू करण्याशी संबंधित. तर एवढे जे कलम आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागेल जर आपल्याला वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करायचे असेल तर. त्यानंतर निवडणूक आयुक्त निवड समिती निवडणूक, ठीक आहे, म्हणजे निवडणूक आयुक्ताला कसं निवडलं पाहिजे त्या संदर्भात काही चेंजेस केले गेले, ते फार महत्वपूर्ण आहे, ते बघूया. मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशन आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक 2023 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यसभेत आवाजी मतदानाने पारित झाले. हे विधेयक निवडणूक आयोग कायदा 1991 ची जागा घेईल. आता या विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्ये काय ते बघूया. राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांचा समावेश असेल. निवड समितीच्या शिफारसीनुसार निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाईल. आता राष्ट्रपतीद्वारे तर निवडणूक केली जाईल, पण याला सजेशन कोण देणार तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिस्तरीय पॅनल स्थापन करण्याचा याच्यामध्ये प्रस्ताव करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पंतप्रधान स्वतः असतील, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते जे असतील ते असतील आणि पंतप्रधान एका कोणत्या कॅबिनेट मंत्र्याला तिथं त्या समितीवर बोलवू शकतात. तर पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, पंतप्रधानांनी सुचविलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री याचा समावेश याच्यात असेल. विधेयकानुसार कॅबिनेट सचिव आणि निवडणुकीशी संबंधित ज्ञान व अनुभव असलेल्या किमान सचिव दर्जाच्या इतर 2 सदस्यांचा समावेश असलेली शोध समिती 5 व्यक्तींचे नाव सुचवेल आणि त्या 5 व्यक्तींपैकी कोणता निवडायचा हे पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि एक कॅबिनेट मंत्री हे ठरवतील आणि ते नाव कोणाला देतील राष्ट्रपतीला आणि राष्ट्रपती फायनल डिसिजन अनाउन्स करेल. पात्रता निकष काय विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वप्रथम एकनिष्ठ व्यक्ती असावा,
निवडणुकीचे व्यवस्थापन आणि आचरण याबद्दल ज्ञान आणि अनुभव असावा आणि सरकारचे सचिव किंवा समतुल्य दर्जाचा त्याचा पद त्यानं भूषवलेलं असावं. मुदत आणि पुनर्नियुक्ती आयोगाचे सदस्य 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी असेल तोपर्यंत पदावर राहतील. आयोगाच्या सदस्याची पुनर्नियुक्ती करता येणार नाही. पगार आणि निवृत्ती वेतन कसं राहणार आहे? नवीन विधेयकानुसार निवडणूक आयोगाचे वेतन आणि सेवा शर्ती कॅबिनेट सचिव समतुल्य असतील. पदावरून काढून टाकणे राज्यघटनेत नमूद केल्यानुसार सीईसी आणि ईसीएस काढून टाकण्याची पद्धत विधेयकात कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतरचं पुढली न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे डेटा संरक्षण विधेयक 2023, ज्याला डेटा प्रोटेक्शन बिल सुद्धा म्हणतात. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडलं. आता प्रमुख तरतुदी कोणत्या या विधेयकातला ते आपण बघूया. या विधेयकात पर्यायी वाद निवारण यंत्रणेची व्यवस्था म्हणून भारतीय माहिती संरक्षण मंडळ डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना करण्याची तरतूद आहे. भारतीय माहिती संरक्षण मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती 2 वर्षासाठी केली जाईल आणि ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र ठरतील. बोर्डाच्या निर्णयाविरुद्धची अपील दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरणाकडे करता येईल. एखाद्या कंपनीस आपल्याकडील कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक डेटा आवश्यक असला तरी संबंधित कर्मचाऱ्याची संमती आवश्यक असेल. 18 वर्षाच्या आतील मुलांना इंटरनेट डेटा वापरण्यापूर्वी पालकांची संमती आवश्यक करण्यात आलेली आहे. महत्वाचे मुद्दे काय? सध्या भारतात डेटा संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा नाही. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत वैयक्तिक डेटाचा वापर नियंत्रित केला जातो. 2017 मध्ये केंद्र सरकारने देशातील डेटा संरक्षणाशी संबंधित समस्यांचे परीक्षण करण्यासाठी न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली डेटा संरक्षणावरील तज्ञांची समिती स्थापन केली आहे. आता तुम्हाला प्रश्न, ही जी समिती आहे न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण ही कशाशी रिलेटेड आहे असा प्रश्न तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ही जी समिती होती ही डेटा प्रोटेक्शन बिलच्या संदर्भात इथं स्थापन करण्यात आलेली होती. त्यानंतरची न्यूज, राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2023. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2023 सादर केले होते. याच्यातल्या प्रमुख तरतुदी कोणत्या त्या बघूया. राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे. हे प्राधिकरण दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या सरकारमध्ये कार्यरत असलेल्या सर्व गट अधिकारी आणि डॅनिक्स कॅडरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगची लेफ्टनंट गव्हर्नर यांना शिफारस करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हा जो डॅनिक्स कॅडर असतो, हा डॅनिक्स कॅडर कोणता आहे? तर जे काही केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये आहे त्यांना यांच्यामध्ये जे अधिकारी कार्यरत असतात यांच्या कॅडरला डॅनिक्स कॅडर म्हणतात. तर हे जे कॅडर आहे आणि दिल्लीमधले जे गट अधिकारी या अधिकाऱ्यांच्या ज्या काही बदल्या आता हे सगळे सर्वस्वी अधिकार कोणाकडे गेलेले आहे? राज्यपालांकडे गेलेले आहे. प्राधिकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री, पदसिद्ध अध्यक्ष, मुख्य सचिव आणि दिल्ली एनसीटीचे प्रधान गृह सचिव असतील. प्रधान गृह सचिव आणि मुख्य सचिव या दोघांची नियुक्ती केंद्र सरकार करेल. उपस्थित सदस्यांच्या बहुमताने सर्व बाबींवर निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळाचा निर्णय योग्य की अयोग्य याचा निर्णय मुख्य सचिव घेतील. जर सचिवांना मंत्र्यांचा आदेश कायदेशीर दृष्ट्या चुकीचा वाटत असेल तर ते नायब राज्यपालांकडे पाठवतील. नायब राज्यपाल देखील निर्णय मागे घेऊ शकतात. म्हणजे काय? तर जो अधिकार एक लोकशाही पद्धतीने इलेक्टेड सरकारचा असला पाहिजे तोच अधिकार त्यांच्याकडून काढून आता सचिवाला आणि राज्यपालांना तसा देण्यात आलेला आहे. त्यानंतरची न्यूज विद्यार्थी मित्रांनो, जालना ही महाराष्ट्रातली 29वी महानगरपालिका बनलेली आहे. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याबाबत अधिसूचना शासन राजपत्रात 7 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. बियाणाची पंढरी आणि स्टील हब म्हणून जालना ही मराठवाड्यातील 5वी आणि राज्यातील 29वी महापालिका बनली आहे. आता थोडं जालना शहराबद्दल माहिती घेऊया. मोसंबी उत्पादक जिल्हा आहे आणि भारताची बीज राजधानी म्हणून सुद्धा जालना प्रसिद्ध आहे. कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर हे शहर वसलेलं आहे. प्राचीन काळी जनकपूर म्हणून ओळखले जात होते. 1 मे 1981 रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना हा वेगळा जिल्हा झाला. त्यानंतर देशातील सर्वात जुनी महापालिका कोणती होती विद्यार्थी मित्रांनो? मद्रास, चेन्नई 1688 साली. राज्यातील सर्वात जुनी महापालिका बृहन्मुंबई 1888. सर्वात मोठी महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तर पुणे आहे, 516.18 चौरस किलोमीटर. सर्वात मोठी महापालिका सदस्य संख्येनुसार बृहन्मुंबई 227. सर्वाधिक महापालिका असलेले राज्य महाराष्ट्र आणि सर्वाधिक महापालिका असलेला जिल्हा म्हणजे ठाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे फॅक्ट्स थोडे लक्षात ठेवा, कारण फॅक्च्युअल बेसिसवर सुद्धा राज्यसेवेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये करंट अफेअरवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ब्रिटिशकालीन 3 फौजदारी कायद्यांचे भारतीकरण करण्यात आलेले आहे. ब्रिटिशकालीन 3 फौजदारी कायद्याचे भारतीकरण करणारी 3 विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 11 ऑगस्ट 2023 रोजी लोकसभेत सादर केली.
तिन्ही विधेयके 20 डिसेंबर 2023 रोजी लोकसभेत तर 21 डिसेंबर 2023 रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आली. आता हे 3 विधेयके कोणती आहे हे बघूया. भारतीय दंड संहिता, त्याला इंडियन पिनल कोड म्हणतात, 1860. त्यानंतर याचं नाव आता नवीन जे करण्यात आलं ते भारतीय न्याय संहिता 2023. गुन्हेगारी प्रक्रिया संहिता, त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड 1898. त्याचा आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. आणि भारतीय पुरावा कायदा, ज्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 म्हणतात, त्याचं भारतीय साक्ष कायदा 2023. आता हे जे कायदे आहे या कायद्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे किंवा काय ठळक वैशिष्ट्य आहे ते बघूया. आता तक्रार मिळाल्यानंतर 3 दिवसात गुन्हा दाखल करावा लागेल. प्राथमिक चौकशी 14 दिवसात करावी लागेल. चौकशी अहवाल 24 तासात न्याय दंडाधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल. आरोप पत्रास 180 दिवसांपेक्षा जास्त विलंब नको. न्यायाधीशांना 45 दिवसांपेक्षा जास्त काळ निर्णय राखून ठेवता येणार नाही. 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या गुन्ह्यात फॉरेन्सिक पथकाची भेट अनिवार्य असेल. आरोपींना दोषमुक्तीसाठी 7 दिवसांचा अवधी मिळेल. न्यायाधीशांना 180 दिवसात हा खटला सुनावणीस घ्यावा लागेल. 30 दिवसात गुन्हा मागे केला तर आरोपीची शिक्षा तिथं कमी होऊ शकते. मॉब लिंचिंगसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद त्याच्यात करण्यात आलेली आहे. सध्याचे राजद्रोह कलम 124A रद्द करून नव्या रूपात तिथं मांडण्यात येणार आहे. आता प्रथमच दहशतवादाची व्याख्या यामध्ये करण्यात आलेली आहे आणि प्रथमच EFIR दाखल करता येणार आहे. FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 मोबाईल न्यायवैद्यक म्हणजे फॉरेन्सिक प्रयोगशाळा उभारणार. सगळी न्यायालये 2027 पर्यंत संगणकीकृत होणार आहे, म्हणजे कम्प्युटराइज्ड होणार आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये पीडितेचा जबाब नोंदविणे आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरण अनिवार्य असेल. त्यानंतरची महत्वाची न्यूज आहे, देवेंद्र कुमार उपाध्याय मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे. मुंबई उच्च न्यायालयाचे 47वे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांना 29 जुलै 2023 रोजी राजभवन मध्ये झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल रमेश बैस यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी 28 मे 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे 46वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. ते 30 मे रोजी निवृत्त झाले, म्हणजे 28 मेला शपथ घेतली आणि 30 मेला निवृत्त झाले. न्यायाधीश धानुका यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात कमी कार्यकाळ म्हणजे 3 दिवस ठरला. न्यायाधीश उपाध्याय यांचा जन्म 16 जून 1965 रोजी झाला. 1991 मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळाल्यानंतर 11 मे 1991 रोजी त्यांनी सनद मिळविली. 21 नोव्हेंबर 2011 रोजी ते अलाहाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश झाले आणि 6 ऑगस्ट 2013 रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून त्यांची बढती झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. त्यांची स्थापना कधी झाली? 14 ऑगस्ट 1865 मध्ये. अधिकार क्षेत्र कोणते कोणते आहे? महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली व दमन दीव. मुख्यपीठ कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. याची उपपीठ कुठे आहे? खंडपीठे ज्याला म्हणतात, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते मुंबई उच्च न्यायालयाचे? सर मॅथ्यू रिचर्ड सॉसे. ठीक आहे. त्यानंतरची न्यूज आहे, 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेसाठी ठराव. ठीक आहे. आता हा जो ठराव मांडला हा ओडिशा सरकारनं मांडला. ओडिशा राज्य मंत्रिमंडळाने 10 जुलै 2023 रोजी भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये कुई भाषेचा समावेश करण्याची शिफारस करण्याला प्रस्तावाला मंजुरी दिली. 8व्या अनुसूचीमध्ये कुईचा समावेश केल्याने भाषा आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार होण्यास मदत होईल. कुई ही एक दक्षिण पूर्व द्रविड भाषा असून खॉन्ड समुदायाद्वारे बोलली जाते. ओडिया लिपी वापरून ही लिहिली जाते. द्रविड कुटुंबातील इतर भाषांशी तिचा जवळचा संबंध आहे. कंद ऐतिहासिक काळात तिला कुईंगा भाषा म्हणून देखील संबोधले जाते. आता राज्यघटनेची जी 8वी अनुसूची आहे त्यामध्ये अधिकृत भाषांची यादी किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 22 आहे. एकदम ओरिजिनल जेव्हा होतं तेव्हा किती भाषा होत्या? 14 भाषा होत्या सुरुवातीपासून आणि 8 नव्याने समाविष्ट झालेल्या भाषा त्याच्यामध्ये आहे, म्हणजे एकूण 22 भाषा आहे. त्यानंतर नारी अदालतीची स्थापना. कौटुंबिक हिंसाचार आणि मालमत्तेचे हक्क यासारख्या मुद्द्यांसाठी पर्यायी विवाद निराकरण यंत्रणा म्हणून गाव पातळीवर महिला न्यायालय स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने नारी अदालत हा उपक्रम सुरू केलाय. ऑगस्ट 2023 मध्ये आसाम आणि जम्मू काश्मीर मध्ये प्रत्येकी 50 गावांमध्ये ही नारी अदालत सुरू करण्यात आलेली आहे. वैशिष्ट्य काय आहे? प्रत्येक गावाच्या नारी अदालतमध्ये 7 ते 9 सदस्य असतील. त्यापैकी निम्म्या ग्रामपंचायताच्या निवडून आलेले सदस्य असतील आणि निम्म्या स्त्रिया शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी ग्रामस्थांकडून नामनिर्देशित केल्या जातील. सदस्यांना न्याय सखी म्हणून संबोधण्यात येणार आहे. आता उद्दिष्ट काय विद्यार्थी मित्रांनो? तो वैयक्तिक खटल्याचे निराकरण, सामाजिक योजनांबद्दल जागरूकता वाढवणे आणि पर्यायी विवाद निराकरण, समुपदेशन करणे आणि तक्रार निवारणाद्वारे सुलभ आणि परवडणारा न्याय प्रदान करणे. हा उपक्रम महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मिशन शक्तीच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलेला आहे. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
महिला विकास करणाऱ्या संबल उपयोजनेचा हा एक भाग आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022. राज्याच्या विधान परिषदेने महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला 15 डिसेंबर 2023 रोजी मंजुरी दिली. 1971च्या लोकायुक्त कायद्याची जागा हा नवा कायदा घेईल. लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ असणारे विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत या विधेयकात ते बघूया. अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कार्यरत किंवा माजी अध्यक्ष राहू शकतात. याची रचना एकूण याच्यामध्ये 4 सदस्य असतील, त्यापैकी 2 न्यायिक सदस्य असतील. नेमणूक कोण करेल? राज्यपाल करेल. ठीक आहे. आणि या राज्यपालाला जे एक शिफारस कोण करेल, जी निवड समिती आहे त्या निवड समितीमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतील, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असतील, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. त्यानंतर प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत? लोकायुक्तांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार असेल. लोकसेवक, मुख्यमंत्री, सर्व मंत्री, विधिमंडळ सदस्य, सर्व शासकीय कर्मचारी, स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळ, प्राधिकरण इत्यादी यांच्यावर भ्रष्टाचारांतर्गत कारवाई करू शकतो. पूर्व परवानगी, मुख्यमंत्र्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असल्यास कोणतीही चौकशी सुरू करण्यापूर्वी विधानसभेच्या 2/3 सदस्यांची पूर्व मान्यता लागेल. विशेष न्यायालय सेटअप करण्यात येणार आहे. या विधेयकात भ्रष्टाचाराच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयांची तरतूद आहे. न्याय प्रविष्ट किंवा विधिमंडळाच्या समितीपुढे सुरू असलेल्या प्रकरणामध्ये लोकायुक्तांना दखल देता येणार नाही. म्हणजे जे प्रकरण ऑलरेडी न्यायालयामध्ये आहे त्यांना त्या प्रकरणामध्ये लोकायुक्तांना कोणत्याही प्रकारची दखलंदाजी तिथं करता येणार नाहीये. त्यानंतरचा महत्वाची न्यूज आहे, कलम 370 रद्द करण्याचा निर्णय वैध ठरवण्यात आलेला आहे. ठीक आहे. 2019 मध्ये कलम 370 जी आहे ती रद्द करण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 11 डिसेंबर 2023 रोजी दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय घटनापीठाने 5-0 बहुमताने हा निर्णय दिला. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि कलम 35A रद्द केले होते. त्यामुळे जम्मू काश्मीरचा वेगळा राज्याचा दर्जा संपुष्टात आला होता. कलम 370 ऑक्टोबर 1949 मध्ये लागू झाले. या कलमाने काश्मीरला अंतर्गत प्रशासनाची स्वायत्तता दिली होती, म्हणजे ऑटोनॉमी दिली होती. 1954 मध्ये कलम 35A जोडण्यात आले होते, ज्याने राज्याच्या स्थायी रहिवाशांसाठी विशेषाधिकार सुनिश्चित करण्याचा अधिकार त्यांना मिळाला. त्यानंतरची महत्वाची बातमी आहे बिहारपासून. बिहारमध्ये 75% आरक्षण देण्यात आलेलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत बिहार जात सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने 7 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील आरक्षणाची मर्यादा 60% वरून 75% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित असेल की सुप्रीम कोर्टानं आरक्षणासंदर्भात एक मर्यादा तिथे टाकण्यात आली आहे. ती मर्यादा म्हणजे 50% वरती आरक्षण देऊ शकत नाही. आणि हे जी आरक्षणाची मर्यादा आहे, इंदिरा सावळी जी केस होती त्याच्या अंतर्गत देण्यात आली होती. हे लक्षात ठेवा, यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हिमाचल प्रदेशाचा अमृत महोत्सव. हिमाचल प्रदेशच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 15 एप्रिल 2023 रोजी कुल्लू येथील धालपूर मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाली. सुरुवातीला मुख्य आयुक्त प्रांत स्वरूपात असलेले राज्य 1950 पर्यंत ग श्रेणी दर्जाचे राज्य होते. पुढे 1956 मध्ये केंद्रशासित प्रदेश, 1966 मध्ये पंजाबच्या डोंगराळ प्रदेशात या राज्याचा समावेश झाला. 25 जानेवारी 1971 रोजी हिमाचलला देशातील 18व्या पूर्ण राज्याचा दर्जा तिथं प्रदान करण्यात आला. त्यानंतर महत्वाची जी न्यूज आहे ती आहे राष्ट्रीय पक्षांसंदर्भात. राष्ट्रवादी काँग्रेससह 3 पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा इथं गमावलेला आहे. निवडणूक आयोगाने 10 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. दिल्ली, पंजाब, गोवा व गुजरात अशा 4 राज्यांमध्ये अधिकृत राज्य पक्षाचा दर्जा आम आदमी पक्षाने मिळवला होता. आता सध्या परिस्थितीत जे 6 राष्ट्रीय पक्ष आहेत ते कोणते कोणते आहेत? तर सर्वप्रथम आम आदमी पक्ष. स्थापना कधी झाली? 2012 मध्ये. संस्थापक कोण होते? प्रमुख कोण आहे? अरविंद केजरीवाल. आणि मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. स्थापना कधी? 1885 मध्ये. पक्षप्रमुख कोण आहे? मल्लिकार्जुन खरगे. आणि मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली येथे. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष. स्थापना कधी झाली? 1964. पक्षप्रमुख कोण आहे? सीताराम येचुरी. आणि मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. भारतीय जनता पक्ष. स्थापना कधी झाली? 1980. जगत प्रकाश नड्डा.
आणि मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. बहुजन समाजवादी पक्ष स्थापना कधी झाली? 1984 मध्ये. पक्षप्रमुख कोण आहे? मायावती आहे आणि मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली आहे. 6वा प्रश्न, नॅशनल पीपल्स पार्टी स्थापना कधी झाली? 2013. कॉन्रॅड संगमा याचे पक्षप्रमुख आहे आणि मुख्यालय कुठे आहे? शिलाँग, मेघालय इथं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या ताज्या सांख्यिकी माहितीनुसार भारतात सध्या एकूण 2658 नोंदणीकृत पक्ष आहेत, 6 राष्ट्रीय पक्ष आहेत आणि 55 राज्य पक्ष आहेत. आता राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी काय निकष आहेत? त्या पक्षाच्या उमेदवारांनी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्याही 4 किंवा अधिक राज्यांमध्ये टाकण्यात आलेले वैध मतांपैकी अशा प्रत्येक राज्यात किमान 6% मते प्राप्त केलेली असावी. त्याबरोबरच कोणत्याही 1 किंवा अधिक राज्यातून किमान 4 लोकसभेतील जागा मिळवलेल्या असावे. दुसरा निकष काय? किंवा लोकसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्या पक्षाने लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान 2% जागा मिळवलेल्या असाव्या आणि पक्षाचे उमेदवार लोकसभेवर किमान 3 राज्यातून निवडून देण्यात आलेले असावे. किंवा तो पक्ष किमान 4 राज्यामध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता प्राप्त पक्ष असावा. तर हे काही निकष आहे. हे निकषांपैकी कोणताही एक निकष जो पक्ष पूर्ण करतो त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा देण्यात येतो. सध्या परिस्थितीत आम आदमी पक्षाला तो देण्यात आलेला आहे. त्यानंतरची महत्वाची न्यूज, समलिंगी विवाह अमान्य करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तिथं आलाय. 17 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यासाठी करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली. 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने 3-2 अशा मतफरकाने हा निकाल दिलेला आहे. महत्वाचे मुद्दे कोणते कोणते? खंडपीठाच्या मध्ये कायदा करणे हे न्यायालयाचे काम नाही आहे. हे काम कोणाचं आहे? तर लेजिस्लेचरचं आहे विद्यार्थी मित्रांनो, विधिमंडळाचं आहे. केंद्र सरकारने समलिंगी लोकांच्या अधिकारासाठी एक समिती स्थापना करावी. समलिंगी जोडप्याच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुद्धा सुरू करावी. न्यायालयाच्या मध्ये समलैंगिकांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. जीवनसाठी निवडण्याचा अधिकार देखील समलैंगिकांना हा आर्टिकल 21च्या अंतर्गत तिथं देण्यात आलेला आहे. पण न्यायालयाचं असं म्हणणं आहे की आर्टिकल 21 अंतर्गत विवाह हा घटक मूलभूत हक्कामध्ये येत नाही. त्यानंतर दूरसंचार विधेयक संसदेत मंजूर झाले विद्यार्थी मित्रांनो. संसदेमध्ये 21 डिसेंबर 2023 रोजी दूरसंचार विधेयक मंजूर करून राष्ट्रपतींच्या संमती करिता पाठवण्यात आले. हे विधेयक भारतीय टेलिग्राफ कायदा 1885 आणि वायरलेस टेलिग्राफ कायदा 1933 यांची जागा घेणार. आता या विधेयकाची वैशिष्ट्ये काय आहे? हे विधेयक राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी प्रसंगी सरकारला दूरसंचार सेवांचे नियंत्रण देते. तसेच सॅटेलाइट स्पेक्ट्रमच्या वाटपासाठी लिलाव न करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. केवायसी फसवणुकीपासून वापरकर्त्यांना संरक्षण देते, परवाना व्यवस्था सुलभ करते आणि सायबर सुरक्षेसाठी कायदेशीर मानके निर्धारित करते. त्यानंतरचा न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो केरळमधून. केरळ प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय बनलेले आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस हा 21 फेब्रुवारी 2023 रोजी होतो. या दिवशी केरळ उच्च न्यायालय प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरले आहे. केरळ उच्च न्यायालयाने मल्याळम मध्ये त्याचे 2 सर्वात अलीकडील निर्णय प्रकाशित केले. केरळ उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश कोण आहे? आशिष देसाई आहे. त्यानंतर 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाल्या विद्यार्थी मित्रांनो रिसेंटली. त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये ही जी निवडणूक होती 16वी विधानसभा निवडणूक होती. एकूण जागा किती आहे? 230 आणि यामध्ये 27 महिला आमदार विजयी झाले. सध्या परिस्थितीत मुख्यमंत्री कोण बनलेले आहे? डॉक्टर मोहन यादव. ठीक आहे, आणि बीजेपी इथं जो पक्ष आहे सरकार स्थापन झाले ती बीजेपी पक्षाची झाली आहे. दुसरं राज्य राजस्थान, 16वी विधानसभा निवडणूक होती. एकूण जागा 220 महिला आमदार निवडून आल्या आणि मुख्यमंत्री कोण बनल्यात? भजनलाल शर्मा बीजेपी पक्षाचे. त्यानंतर छत्तीसगडमध्ये 6वी विधानसभा निवडणूक होती. एकूण जागा किती आहे? 90. त्यामध्ये 19 या महिला आमदार विजयी झाल्या आणि मुख्यमंत्री कोण बनले? विष्णुदेव साय. या इथे सुद्धा बीजेपी निवडून आली आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये 3री विधानसभा निवडणूक होती. एकूण जागा 119 होत्या. 10 महिला आमदार विजयी झाल्या आणि मुख्यमंत्री कोण बनले? रेवंथ रेड्डी. आणि इथे काँग्रेस पक्ष विजयी झाला. मिझोरमचं जर बघायला गेलं तर एक नवीन पक्ष जो आहे तो तिथं सरकार त्यांनी बनवली. 9वी विधानसभा निवडणूक होती. एकूण जागा 40. 3 महिला आमदार विजयी झाला आणि मुख्यमंत्री कोण बनले? लाल दुहोमा. ठीक आहे, हे पूर्व IPS अधिकारी आहे. ठीक आहे. त्यानंतर विधान परिषदेचा शतक महोत्सव, महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी 2024 मध्ये साजरा होणार आहे. म्हणजे या महिन्यात 1919 च्या भारतीय कायद्यानुसार 1921 मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन झाली आणि याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. 2021 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेला 100 वर्ष पूर्ण झाली. पण 2021 मध्ये कोरोना संकटामुळे कार्यक्रम आयोजित करता आला नाही. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत 78 सदस्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा
या 6 घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडींसंदर्भात राजकीय घडामोडी ज्या काही आहेत त्या इथं आपण सखोल अभ्यास त्याचा केलेला आहे. यामधून तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. राजकीय घडामोडी पार्ट 2 आपण लवकरच आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून युट्यूबवर तिथं टाकण्याचा प्रयत्न करू. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर स्क्रीनवर आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. एमपीएससी विथ एओनायस किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.